नमस्कार मंडळी, बागरे ॲग्रो पॅटर्न आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत की तुरीचं नियोजन, आपल्या जे फवारणीचं तुरीचं नियोजन करायचं ते कसं पद्धतीने करायचं आहे. तर मंडळी, गेल्या 15 वर्षापासून मी शेती करतो मंडळी. तर तुरीचं उत्पादन म्हणजे उत्पादन घेतो आपण. तर मंडळी, तुम्हाला आता सांगायचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे तोच की शेतकऱ्याचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कसा फायदा झाला पाहिजे, हे आपल्या या व्हिडिओचं महत्त्व आहे मंडळी. तर आपल्याला पाहायचं आहे की सध्याच्या कंडिशनमध्ये तुरीले बारीक बारीक मोरण्या लागले मंडळी. त्या मोरण्यामध्ये एक आपल्याला पहिली फवारा घ्यायचा आहे. तर पहिल्या फवाऱ्यामध्ये काय करायचं आहे मंडळी, आपलं एक इमाम ॲक्टिंग घ्यायचं आहे शेवाळ्या, आणि त्यात गॅस पॉयझन, सायपर मिथेन 4% EC किंवा 5% EC वालं घ्या, आणि प्रोफेनोफॉस त्यामध्ये 40% असलं पाहिजे, नाही तर मग क्लोरोफॉससुद्धा घेतलं तर चालतं. तर असा पहिल्या फवाऱ्यात आपल्या अळीनाशक घ्यायचं आहे. आता सध्या पानं गुंडाळणारी अळी आहे सध्या कुठं मोठं, हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे कसं आपली क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे तुरीची. पहिला स्प्रेसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक जे घ्यायचं आहे त्यात तुम्ही साप पावडर घेऊ शकता, रोको घेऊ शकता, आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही आणखीन चांगल्या क्वालिटीच घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर राहिला विषय टॉनिकचा. तर टॉनिकमध्ये टाटाचं बार घेऊ शकता फुटवे लागण्यासाठी. त्याच्यानंतर आणखीन चांगल्या चांगल्या कंपनीचे टॉनिक मार्केटमध्ये येले. त्याच्यानंतर 1919 हे विद्राव्य खतसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर बरेचसे असे खतंसुद्धा विद्राव्य मार्केटमध्ये येले मंडळी. तर अशा प्रकारचं नियोजन तुम्ही तुरीचं करू शकता मंडळी. आता सध्या आपलं 120 दिवसाचं हे पीक झालेलं आहे. त्याच्यावर अत्यंत महत्त्वाची फवारणी आता दिवाळीची उद्या म्हणजे सोमवार अमावस्या लागणार आहे मंडळी. 1-2 दिवसात तुम्ही फवारा घेऊ शकता. त्याच्यामुळं कसं आहे, आपली क्वालिटी मेंटेन राहील. आणि यंदा सोयाबीननं शेतकऱ्याला लंब केल्यामुळं आपल्याला तुरीले आपल्याला थोडासा खर्च झाला चालतो, पण भाव मार्केटले यावेळेस तुरी चांगले राहणार मंडळी. त्याच्यामुळं तूर पीक आपल्या शेतकऱ्यासाठी अतिशय फायद्याचं आहे. तर असा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि काय अडचणी असल्यास फोन लावा किंवा आपल्याला कमेंट करा, तुम्हाला उत्तर देण्यात येईल. आणि दुसऱ्या फवारणीचं नियोजन हे 15 ते 20 दिवसानंतर आपलं कसं करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत समजून सांगेन. तर सध्याच करता धन्यवाद.